सुपर 8 साठी दुसरा संघ कोणता दाखवलेला याच्याकडे आता लक्ष देऊया आपण. ऑफिशियल अंपायर्स टाइम अलर्ट 20 मिनिटांमध्ये काही करून 4 षटक फेकणं हे गरजेचं राहतील. ट्रॉम्बे टीम याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. 15 मिनिटांमध्ये काही करून तुम्हाला 3 षटक फेकावे लागतील, अन्यथा चौथ्या षटकामध्ये अतिरिक्त सर्कलच्या आतमध्ये प्लेअर घ्यावा लागेल. कॉम्बॉक्समधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. आजच्या दिवसामधली शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. एका साईडला ट्रॉम्बे आणि त्याला फाईट करेल उलवे. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज ऐलेश मात्यानं प्रदीप खारकर ही सलामीची जोडी सध्या तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. 4 षटकाची मॅच टॉस जिंकला सर्वप्रथम उलवे टीमनं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं ट्रॉम्बे टीमला. चला ट्रॉम्बे टीम तुमचा 12वा प्रतिनिधी. यस बारावा नाही का? हा नाव सांगा तुम्ही. जोग्या का? यस हरकत नाही. या 12वा प्रतिनिधी नाहीये त्यांचा. 11 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात. केम ऑन पहिलाच बॉल चांगला फटका. अगदी हा फटका चांगल्या रीतीने एक्झिक्यूट केला ना. पहिल्याच बॉल वरती 4 धावा चौकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं. फलंदाज ऐलेश मातेनं मागील मॅचमध्ये 37 धाब्यांची उपयुक्त खेळी साकारली आणि या मॅचमध्ये त्याच खेळीची पुनरावृत्ती करत असताना पहिल्याच बॉलवरती हा चौकार पाहिला. वैयक्तिक संघाचं अकाउंट 4 धाब्यानं ओपन केलं. सेकंड बॉल गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत जोग्या हा गोलंदाज. सेकंड बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र शरीरापासून थोडंसं मी म्हणेन क्षेत्ररक्षणापासून थोडासा दूर चेंडू होता आणि इथे हा चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळता. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 4 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौका. सेकंड बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज जोग्या हा गोलंदाज त्या बॉलिंग ट्रॅकवरती. फुलटॉस बॉल दिशा दिली मिड विकेट. हा दुसरा चौकार फलंदाज ऐलेश मात्रे याच्या बॅटमधून. टँकोटीचं अगदी चांगलं संगीत. दुसरा चौकाराला फलंदाज ऐलेश मात्रेच्या बॅटमधून धावसंख्येचा विचार केला. संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय. सन्मान देण्याचा प्रयत्न सुरू होता. यष्टीरक्षक पम्बलिंग झाला. बाकअप भरपूर चांगलं आलं आणि इथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतो. पहिला बॉल चौकार, सेकंड डॉट, तिसरा बॉल चौकार आणि चौथा डॉट. 5व्या बॉलवरती काय रहस्य असेल? गोलंदाज जोग्या हा समोर तेवढाच एक धाकड खेळाडू ऐलेश मात्रे डावकाचा एक विस्फोट खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये. चौथ्या बॉलवरती देखील प्रहार केला. फटका चांगला ऑफसाईडला. एक टप्पा बाउन्स. आज चौकार. तिसरा येतोय फलंदाज ऐलेश मात्रेच्या पाठमधून. तिसरा चौकाराला फलंदाज ऐलेश मात्रे याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या पाहिली संघ 12 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल असेल. मॅन्डेटरी पॉवर सर्कलचं षटक. गोलंदाज जोग्या हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. फिल्डिंगची व्यवस्था थोडंसं चेंज करण्याचा प्रयत्न. विकेट इम्पॉर्टंट असतं मॅचमध्ये. नक्कीच ट्रॉम्बे टीमसाठी ऐलेश मात्रेची विकेट खूप इम्पॉर्टंट असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील करावा लागेल. 5 बॉलमध्ये 12 खर्च केला गोलंदाज जोग्याने. चला 2 बॉल चॉईस केलेत.
चला नवीन बॉल घ्या आपण. जर तो चेंडू आला नसेल मॅच बॉल तर आपण नवीन बॉल घ्या. 5 बॉल 12 धावा धावपुस्तकावरती पहिलं षटक गोलंदाज जोग्या समोर आयलेश मात्रे त्याच्या बॅटमधून आपण 3 चौकार पाहिलेत आणि तोच पर्यंत सध्या इन ॲक्शन मध्ये. शेवटचा अंतिम बॉल फुलटॉस ऑन साईडला खेळलाय. अंतिम बॉलवरती मोह 6 धावांची ठोकला षटकार फलंदाज आयलेश मात्रेंना पहिल्या षटकाचा खेळ सुरुवात भरपूर चांगली मिळाली. बॅटिंग करत असताना उलवे टीमला आणि धाबा आल्या तब्बल 18. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या पाहिली संघ 18 या आकड्यावरती. आयलेश मात्रेंना सुरुवात दमदार करून दिली. 3 चौकार 1 षटकार आयलेशच्या बॅटमधून पाहिल्यात. आता स्ट्राईक एंडवरती फलंदाज सध्या तुम्हाला पाहायला मिळेल तो मात्र प्रदीप खारकर पॅडी. भरत कोहली भाई कोहली हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल समोर प्रदीप खारकर हो हलक्या हाताने खेळला. ऑफ साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये लॉंग ऑफमध्ये उचलती फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. चांगली रणनीती या मॅचमध्ये फलंदाज प्रदीप खारकर पाडीची सिंगलला प्राधान्य दिला. जाणलं इथे दुसऱ्या साईडनं थोडंसं अटॅकिंग क्रिकेट करता फलंदाज आयलेश मात्रे आणि त्याला स्ट्राईक देणं हे गरजेचं ना तेच केलं सध्या पॅडीना. जिथे सिंगल मिळाल्या बॅटिंग करत असताना उलवे टीमला एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 19 या आकड्यावरती. भाई कोहली हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. सेकंड बॉल समोर आयलेश थोडासा शरीरापासून दूर होता. खोदकाम केलं तिथं ऑफसाईडला केलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत तब्बलला प्राधान्य दिला. पण चांगली बॅटिंग करतो. सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगल्या टार्गेटवरती नेऊन ठेवेल बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये उलवे टीमला. 2 धावाल्यात. समोर पुन्हा एकदा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आयलेश मात्रे हा फलंदाज. आडवा बॅटचा वापर करण्याचा हा धाडसी निर्णय घेतला. बाद जेव्हा तुमच्या बॅटमधून सरळ बॅटने धावा येत असतील ना तेव्हा तुम्ही आडव्या बॅटचा वापर करता. हे कुठेतरी मॅचमध्ये कर्दनकार राहतं आणि ती सध्या डॉट चेंडू पाहायला मिळतं. हो फटका चांगला 5च्या प्रॉपर रडार मध्ये अगदी मुख्य व्यासपीठाला मानवंदना देत असताना ठोकलाय फलंदाज आयलेश मात्रेंना हा षटकार. अंपायर्स रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टरसाठी हा रिव्ह्यू असेल. येस दीपक पाटील सरांना थोडासा डाऊट आला त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं लगेच रिव्ह्यू घेतला. रेफर घेतला. पाहिलं जाईल ऑन स्क्रीन आमचे आयोजक करते ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. त्याच्यानंतर किरण दादा भोईर यांचं इथे शुभागमन झालं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. स्पर्धेचे आयोजक करतात आणि आयोजकांची मेहनत स्पर्धेमध्ये भरपूर. यस नो बॉल असेल. अतिरिक्त या 7 धावा बॅटिंग करत असताना उलवे टीमला संघ 7ने पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर वाऱ्याच्या वेगानं सध्या प्रवास करताना संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. फ्रीटचा बॉल समोर पुन्हा एकदा आयलेश मात्रे. पुन्हा फुलटॉस ऑफ साईडला खेळलाय. ब्लॅक स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र यस निर्णय षटकार आहे. 6 धावा सलग 2 बॉल 2 षटकार फलंदाज आयलेश मात्रेच्या बॅटमधून आलेत. अगदी वाऱ्याचा वेगाचा प्रवास करतो मॅचमध्ये सध्या उलवे संघ आणि संघ जाऊन पोहोचला 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. यस बॅट्समन रिव्ह्यू हाईट फॅक्टरसाठी हा रिव्ह्यू बॅट्समनने घेतला. यस हा बॅट्समन रिव्ह्यू.
टेक्निशियन ही आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहतोय आणि त्याचा बेनाफिट याच सेफ लँडिंग झालंय, फेअर डिलिव्हरी असेल. या बॉलवरती 6 आल्यात, 34 धावा धावपुस्तकावरती आल्यात. चांगली बॅटिंग करतो ऐलेश म्हात्रे हा फलंदाज. 10 बॉल 32 धावांची उपयुक्त केली सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारतोय फलंदाज ऐलेश म्हात्रे. पुढचा बॉल भाईवरती पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पकडलाय झेल, संपलाय. फलंदाज ऐलेश म्हात्रेचा खेळ पहिला धक्का टीम उलवेला. थँक्यू टीचर. पहिला धक्का लागला. ऐलेश म्हात्रेनं चांगला खेळ साकारला, वैयक्तिक 32 धावांचे योगदान दिलं आणि त्याचे विकेट आता मैदानातून बाहेर. नवीन फलंदाज किरण पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 34-34. या षटकाचा विचार केला तर एक अंतिम बॉल शिल्लक असेल. गोलंदाज भाई कोहली छाच्यावरती आपण प्रहार केला. फलंदाज ऐलेश म्हात्रेनं आणि अखेरकार ती विकेट घेतली भाई कोहलीनं, जिथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना ओलवे टीमला. नवीन फलंदाज किरण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार भाई कोहली. किरण पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न, लावून द कार्पेट, पाकवास कबरलेला चेंडू वेगाने चालला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करता, प्रत्येक धाव महत्त्वाची आहे. एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्या इर्षेनं बॅटिंग करत असताना उलवे संघ 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला तब्बल 36 या आकड्यावरती. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या गिरीस पलकापती धावा पहिल्या संघ 36 या आकड्यावरती. 18च्या सरासरीनं धावा जमा केला. ऐलेश म्हात्रेचं योगदान भरपूर चांगला राहिला. ऐलेशनं 32 धावांची उपयुक्त केली साकारली. आता मॅचमध्ये प्रदीप खारकरांना किरण पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. तिसरा गोलंदाज विश्वनाथ हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. आडवा बॅटचा वापर, प्रदीप खारकर अगदी चांगला फटका. क्षेत्ररक्षकात तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि जोपर्यंत उचलती फेकती तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकारलाय. फक्त 2 धावेनं समाधान मानलं. 2 धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 हा मार्ग असता. 2 षटकामध्ये अगदी चांगली बॅटिंग आपण उलवे टीमची पाहिली. आता जबाबदारी घेतोय सध्या फलंदाज प्रदीप खारकर पाडी. पुन्हा आडव्या बॅटचा वापर एक्स्ट्रा कव्हर मध्ये केलाय. हा चांगला फटका फलंदाज प्रदीप खारकर उर्फ पाडीच्या बॅटमधून आला हा चौकार. चार धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 42-42. 5 चांगली बॅटिंग करता प्रत्येक गोलंदाजावरती चोप उत्तर देत असताना सध्या उलवे संघ आणि आम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं. आजच्या दिवसामध्ये सुपर 8 साठी दाखल व्हायचा आणि स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय उलवे संघाने. तेवढाच चांगला खेळ आपण त्यांचा पाहतोय. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा प्रदीप बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. लाईन पाहावे लागेल. लेग स्टंपला मिस करत होता बॉल. पंचांचा इशारा. इट इज अ वाईट. अवंतर धाव ही जोडली जाईल आणि अवंतर धावेनं संघ पुढे सरसावलाय.
वाईटसाठी रेफर नसेल. यस, पंचांचा निर्णय हा अंतिम असायच्याकडे लक्ष द्या. ट्रॉम्बे टीम आपण वाद करू नका, कारण की पंचांचा निर्णय हा अंतिम आहे. थोडासा बॅकफुटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रदीप खारकरचा आणि लाईन खराब होती, त्याच्या कारणास्तव लगेच दंडित घोषित केलं अंपायर दीपक पाटीलनं. अवंतर धाव संघ 43-43 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मॅच शेवटच्या आजच्या दिवसामध्ये समोर पुन्हा एकदा प्रदीप खारकर हा फलंदाज. तिसरं षटक, पुढचा बॉल, गोलंदाज तयार. ऑफसाईडला खेळला, फक्त दिशा, फक्त टायमिंग जज केलं. क्षेत्ररक्षक आहे येथील उचलती फेकती तोपर्यंत तब्बलला प्राधान्य. थोडंसं धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतं. मॅचमध्ये गोलंदाज विश्वनाथ हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. 3 बॉलमध्ये तब्बल 9 धावा सध्या विश्वनाथनं खर्च केला. पुढचा बॉल, हा प्रकार प्रदीपसाठी मिड विकेटला केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दुसऱ्या ॲक्शनमध्ये चेंडू उचलती फेकतील तोपर्यंत नक्कीच 2 धावा. सिंगल डबलला सध्या 1 धाव आली. एका धावेला प्राधान्य संघ पुढे सरसावलाय. 46-46 स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती किरण पाटील एक अष्टपैलू खेळाडू सध्या इन ॲक्शनमध्ये. फलंदाज आपण पाहिलं ऐलेश मात्रे आऊट झाल्यानंतर थोडंसं धावगतीला ब्रेक लावलंय गोलंदाज विश्वनाथ या गोलंदाजांना. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये फलंदाज किरण पाटील. ठावकच एक विस्फोटक खेळाडू सध्या ऑन स्ट्राईकवरती आहे. पुढचा बॉल थोडासा हाफ ट्रॅकर होता, लाईन खराब होती. यस, पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त दाब्यांचा विचार केला तर भरपूर अतिरिक्त दाबा खर्च करतोय सध्या. पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी करत असताना ट्रॉम्बे संघ अतिरिक्त धावा वाचवला मॅचमध्ये इम्पॉर्टंट राहतील ट्रॉम्बे टीमसाठी. जर तुम्ही अतिरिक्त धावा जास्त खर्च केला तर सेकंड 17मध्ये जेव्हा तुम्ही टार्गेट चेसिंगसाठी उतराल तेव्हा तुम्हाला त्या धावा भरपूर मागण्या पडतील. ऑनसाईडला केलेला स्ट्रेट ड्राईव्ह सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी धाडस मानस नाही, फक्त एकच धावेनं समाधान मानला. एकेरी धाबेनं संघ पुढे सरसावला. संघ 48-48 आकड्यावरती. चेंडूचा विचार केला तर 1 चेंडू शिल्लक असेल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ प्रदीप खारकर पाटी हा फलंदाज सध्या इन ॲक्शनमध्ये. ॲज अ ओपनर हा फलंदाज स्थळ टोकून बसता. आडवा बाटचा वापर केला. हा फटका देखील चांगला क्षेत्ररक्षक आहे, दूरवरनं येतील. उत्साही फेकती दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, थ्रो अचूक होती आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या 2. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस 50 धावा कंप्लीट केला. बॅटिंग करत असताना उल्वे टीमनं. अठरा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस पलकावरती धावा पहिला 50 धावा कंप्लीट केला. भरपूर चांगली बॅटिंग पहिल्या पूर्वार्धामध्ये करत असताना आपण उल्वे टीमला पाहतोय. संतोष कोहली हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती पाहता. शेवटचा ट्रम्प काढ्या स्लॉगचं षटक समोर किरण पाटील 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज सध्या इन ॲक्शनमध्ये. शेवटच्या स्लॉगच्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल त्याचा परिचय दिला फलंदाज किरण पाटीलला. पहिल्याच बॉलवरती हवाई हल्ला चढवला. चिती हा षटका 6 धाबा. थोडासा हाफ ट्रॅकर आणि नेहमीच आपण पाहिलं नक्कीच विष्णू सर की हाफ ट्रॅकर आहे ना, त्याच्यानंतर फुलटॉस बॉल हे खरं तर अगदी लॉलीपॉप बॉल असतात आणि त्यांच्यावरती पर उत्तर देत असताना मोठे फटके सातत्यानं आपण पाहिलं आणि त्याचा परिचय दिला फलंदाज किरण पाटीलला. 6 धावा. संघ 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्लॉगरचं षटक म्हटलं ना तर
प्रहार करण्याचं षटक, ज्या षटकामध्ये अगदी आक्रमण पाहायला मिळतात. तसंच करत असताना मॅचमध्ये किरण पाटील हा फलंदाज पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. अल्लामध्ये कार्पेट मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न, थ्रो अचूक होती. पाकअपसाठी क्षेत्ररक्षक येईपर्यंत या 2 धाबा कंप्लीट केल्या. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. 58 धाबा धावपुस्तकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. किरण पाटील चांगला खेळ साकारतो. अखिलेश मात्रेने योगदान दमदार दिला आणि त्याच्यानंतर प्रदीप खारकरांना किरण पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगला खेळ. तिन्ही फलंदाजांना अगदी चांगली कामगिरी केली. मॅचमध्ये थोडासा जडमध्ये पाल होता, खोदकाम केलं किरण पाटीलला. क्षेत्ररक्षकचा स्पारले लेझी क्रिकेट पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा सध्या बॅटिंग करत असताना नक्कीच ओलवे टीमला. या बॉलवरती देखील 2 धाबा आल्यात. थोडंसं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुका करतोय नक्कीच ट्रॉम्बे टीम. तुमचा प्रत्येक खेळाडूला 100% योगदान, 100% कमिटमेंट मॅचमध्ये देणं गरजेचं आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही केलेल्या चुका पहिल्या पूर्वार्धामध्ये त्याचं तुम्हाला भुगतान अर्थात सेकंड 17मध्ये भोगावं लागेल. आपण तर धाबा महागड्या पडतील. ऑफसाईडला केलेला शॉट मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलती फेकती सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. 61 धाबा धावपुस्तकावरती. चेंडूंचा विचार केला 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज संतोष कोहली पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्याच्यानंतर अगदी चांगले गोलंदाजी आपण संतोष कोहलीचे पाहिले मॅचमध्ये. शेवटचे 2 बॉल समोर फलंदाज पहिलं तरी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. ॲज अ ओपनर हा फलंदाज अद्याप खेळपट्टीवरती. प्रदीप खारकर उर्फ पाडे हा फलंदाज सध्या इन ॲक्शनमध्ये. शेवटचे 2 बॉल किती धाबा जमा करे ओलबे संघ. थोडंसं जडमध्ये ऑफसाईडला केलेला आहे. अलाउन द कार्पेट टीममध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. एकच धावेनं समाधान मानला. संघ 1ने पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 62. 62 धाबा धावपुस्तकावरती. शेवटचा अंतिम बॉल आणि अंतिम बॉलवरती अपेक्षा धरून बसला उलवे संघ की एखादा मोठा फटका जो एक चांगला टार्गेट सेट करून देईल. मात्र टार्गेट सेट बॉल या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील बॅटिंग करत असताना उलवे टीमच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं आहे. समोर किरण पाटील गोलंदाज या पुन्हा एकदा संतोष कोहली. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल. अंतिम बॉल मोहर लावली. 6 धाव्यांची दिला तडाखा. चित्या चांगला फटका फलंदाज किरण पाटील याच्या पाठमधून पाहिल्याने या स्पर्धेमध्ये हायेस्ट टार्गेट सेट करत असताना सध्या उलवे 40+ 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना उलवे टीमला तब्बल धाबा जमा केल्या. त्या मात्र 68 आणि 69 धाब्यांचा लक्ष अगेन्स्ट केणाऱ्या ट्रॉम्बे कोलीवाडा टीम समोर हा लक्ष्य कशा रीतीने पार केला जाईल या ऐकूया सेकंड 17मध्ये. ज्यांचा आपण पूर्ण या स्पर्धेमध्ये 5 दिवस आवाज ऐकणार ते आमचे सिनियर समालोचक विष्णू गडकरी सर यांचा आपण वाहिनीतून आपण ऐकूया पुढचा सत्र. करता मी आभार व्यक्त करतो पूर्ण शनिवारवाडा ग्रुप पूर्ण आयोजक कमिटीचा, ज्यांना आम्हाला 1 दिवस समालोचन करण्याची संधी दिली. त्याच्यानंतर आमचे मित्र अगदी जवळचे मित्र ऑफिशियल कॉमेंटर नक्कीच किरण पाटील यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मी ती रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू व्हेरी मच. खरं तर आज ज्यांचा आपण आमचे मित्र मंगेश पाटील शिरवली यांचा आपण आवाज ऐकला, खरं तर त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया स्वागत. मी किरणदादा भोईर यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं आपण स्वागत करावं. मंगेश पाटील आमच्या कॉमेंटेटर. आजच्या दिवसामध्ये एकच वादा अमरदादा. स्वागत आपण करूया. खरं तर कॅमेरामॅन फोकस करो. मंगेश पाटील शिरवली यांचा आवाज आज दिवसभर आपण ऐकला. आमच्या खरं तर डॅसिंग पर्सनॅलिटी आपण पाहतोय आमच्या किरणजी भोईर साहेब. खरं तर मागच्या वर्षी धोनी स्टाईल त्यांची हेअरस्टाईल होती आणि ह्या वर्षी चेंज झाली आहे आणि आत्ताच ते काल रोहावारी करून आलेत. आणि स्वागत केले जाईल मंगेश पाटील आमचे समालोचक मित्र. ट्रॉम्बे 40+ आणि त्यांच्या विरुद्ध ओलवे 40+.
थँक्यू व्हेरी मच मंगेश पाटील यांचा आवाज आपण ऐकला. आज त्यानंतर सतीश चौधरी सुद्धा जॉईंट होतील. शेवटचा सामना आपण पाहू शकाल. सुपर 8 मध्ये जाण्यासाठी चाललेली ही लढाई आपण पाहतोय. एका बाजूला ट्रॉम्बेक कोलीवाडा 40+ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल आज दिवसभर गौरी स्पोर्ट उल्वे 40+. किरण पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल. दोन्ही पंचांना सुद्धा आपण विनंती करूया. पंच टाइम अलर्ट करा आता. बघा 25 मिनिटं झाली पहिल्या सत्रामध्ये. गोलंदाजी करणाऱ्या संघानं 25 मिनिटं घेतली. याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. 20 मिनिटामध्ये 4 षटक फेकणं गरजेचं आहे. 15 मिनिटामध्ये 3 षटक. याच्याकडे लक्ष द्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं. शनिवार वाडा ग्रुप आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय योगेश स्मृती चषक 2025 आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस. खरं तर खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय. आयोजन नियोजन आणि सामना क्रमांक आपण पाहतोय या ठिकाणी. आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना असेल. जो संघ जिंकणार तो संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार. साई 40+ संघ क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये आणि या सामन्यातून जो संघ जिंकणार तो संघ क्वालिफाय होणार सुपर 8 ला. दोन सलामीर खरे तर मैदानामध्ये दाखल झाले. जिथे टार्गेट आपण पाहिलं 69 धावांचं. पंचांचा ग्रीन सिग्नल. दीपक पाटील सर पाले खरं तर बिली माउंटन सरांची आठवण करून देणारे व्यक्तिमत्व. जाऊया मैदानामध्ये. सामन्याला होईल सुरुवात. उलटी काउंटिंग चालू होईल. 3 2 1 लेट्स प्ले. अनिल कोहली आणि निलेश कोहली ही जोडी आहे. सलामीची जोडी आहे. 69 धावांचं लक्ष घेऊन उतरले. कोण जिंकणार कोण हरणार येणारे 24 चेंडू खरं तर सांगून जाणार. 69 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिल्या सत्रामध्ये काय फलंदाजी पाहिली होती. 32 धावा ऐलेश मात्रेच्या बॅटमधून. पहिला चेंडू सुरेख फटका. सन्मान दिलाय चेंडूला. मिड ऑफ क्लिअर करायचं होतं. एकदा मिळेल. दुसऱ्या धावेसाठी निघाले. डायरेक्ट हिट झाला होता पण फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला होता आणि धावा मिळतील. पहिल्या चेंडूवर 2. सावध पवित्रा घेत असताना या फलंदाजांना आपण पाहतो. सावध पवित्रा घेतलाय. 2 धावेने संघाचा अकाउंट वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना अनिल कोहली त्याला साथ देतोय. निलेश कोहली या जोडीकडनं आशा अपेक्षा धावा दोघांना बनवावे लागते. बॅटची कडा. शॉर्ट फाईन लेग मध्ये हा चेंडू आपण खरं तर पाहिला अडवलं गेलाय. धाव मिळेल फक्त सिंगल. खरं तर उलवे संघाचा आपण विचार केला तर सिंगल डबल काही जास्त फरक पडणार नाही हे सुद्धा त्यांना माहिती आहे. मोठ्या फटक्यापासून खरं तर ट्रॉम्बे संघाला तुम्हाला वंचित ठेवावा लागेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. मेहनत करावी लागेल. प्रयत्न करावा लागेल. संघर्ष खरं तर करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर धावा रोखायची असेल तर इथून शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. पराभवाने खरं तर माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतोय. कठीण काळामध्ये स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही आहे कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. केपी यांचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मध्ये हा चेंडू अडवला गेलाय आणि आता मात्र सिंगलचा प्रवास. मी तर म्हणेन विजयाच्या समीप तुम्ही पोहोचू शकाल पण मोठ्या फटक्यांची सुद्धा तुम्हाला गरज लागेल कारण 69 धावा म्हटल्या की कंपल्सरी चेस आहे या स्पर्धेचा नियम आणि त्या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करावा लागतील. आक्रमण करावं लागेल. जिथे अनिल कोहली निलेश कोहली हे 2 फलंदाज
केपी यांचा हा चेंडू गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, ऑन साईडला ड्राईव्ह, सिंगलचा प्रवास. खरं तर लोकल ट्रेनचा नव्हे, तुम्हाला बुलेट ट्रेनचा प्रवास सध्या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण दोन्ही संघ आपण पाहिले ताकदवर संघ. खरं तर ट्रॉम्बे संघ खूप दूरवरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय आणि आता 2 हात करतोय उल्वे संघासमोर. चांगली गोलंदाजी भेदकता मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर रात्री पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये आहे. उतरवायचं आहे, आक्रमणाला सुरुवात. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये तैनात. तितकीच चांगली फेकी पाहायला मिळाली आणि फक्त धाव मिळेल सिंगल. खरं तर गौरी स्पोर्ट उल्वे संघाला माहिती आहे की सिंगल धाब्यानं आमचं जास्त काही बिघडणार नाही आहे, पण या 2 फलंदाजांना दिलेली जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल आणि त्या जबाबदारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. खोलवट टप्प्याचा चेंडू, ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. मिड ऑफ क्लिअर करायचं होतं, क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवलाय. पहिले षटक इथून झाले समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवर. बघा, उद्याचा लॉट्सचा मी तुमच्यापर्यंत मानतो. जे संघ ऐकत असतील, पाहत असतील, त्यांना विनंती असेल दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही हजर राहा. सहारा शिवकर विपक्ष पेन कोपर पहिला सामना, दुसरा सामना असेल तुर्बे बी विपक्ष कसलगंड, तिसरा सामना असेल खारघर रीस आणि शेवटचा आणि अंतिम सामना असेल उसरली संघ आणि विंदने बी. या 8 संघांना आम्ही विनंती करतोय दिलेल्या वेळेमध्ये खरं तर तुम्ही हजर राहा. 24 लाईव्हच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. त्यांच्या टीमचं सुद्धा आपण पुनश्च स्वागत करूया. खरं तर रात्री पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये उतरायचं आहे. उराशी बाळगलेलं स्वप्न आज सत्यात उतरवायचं आहे. उल्वे संघानं रात्री खरं तर पाहिलेलं स्वप्न आज आम्ही ही स्पर्धा गाजवणार आणि ट्रॉम्बे संघानं सुद्धा पाहिलेलं स्वप्न आज ही स्पर्धा आम्हाला गाजवायची आहे. फुल टच चेंडू, फायदा उचलू शकले नाही. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल. एका टप्प्यानं सीमा पार, मिळतील 4 चौका. आता खरं तर उल्वे संघासमोर 2 हात करावे लागतील, आक्रमण करावं लागेल. अनिल कोहली यांच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. संघर्षाला खरं तर सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये. जसं दुसरं षटक आपण पाहिलंय जिथे गोलंदाज नंदकुमार यांच्या हाती सोपवलं गेले आणि नंदकुमार यांच्यावर चढवलेला हल्ला आपण पाहिलाय. स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतःला झटायचं असं, कारण जगात मदत करणारे खूप मिळतात पण उपकाराची भाषा करतात. बॅटची इनसाइड एज, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही आहे. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्की झाला होता आणि फक्त धाव मिळेल त्या ठिकाणी एका धावेनं. खरं तर मी तर म्हणेन उल्वे संघाचं काही बिघडणार नाही आहे, कारण मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलं या दोन्ही फलंदाजांना. अनिल कोहली आणि त्याला साथ देतोय निलेश कोहली हा फलंदाज. षटक क्रमांक 2 मार्गस आपल्याला पाहायला मिळेल जिथे चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या जोरावर मागचा सामना खरं तर आपण पाहिला होता, जिंकत असताना उल्वे संघाला आपण पाहिला आणि या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाचा विचार आपण केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेटला, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि ऑफ साईड जर पाहायला गेला डीप एक्स्ट्रा कव्हर पासून डीप कव्हरकडे पूर्णपणे खाली आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगचं क्षेत्र पूर्णपणे खाली असेल. फील्ड रचना केली आहे, जालं विणलंय, ट्रॅप रचलाय उल्वे संघानं. फक्त सिंगल धाव आली आहे. 4 धावा मिळतील, माफ करा 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने संघाची वाटचाल. चौकार आपण पाहिला या षटकातील. चांगली फलंदाजी आता करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला.
आता मात्र संघर्ष करावा लागेल एका एका धावेसाठी. खरं तर संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. 2 हात इथे करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाज आक्रमण करावं लागेल. लेग स्टिकवर चेंडू जरूर फेकला होता. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. मेलतील 6 षटकार. आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. षटकार आपण पाहिला निलेश कोहलीच्या बॅट मधून. या फटक्यांची नितांत गरज आहे ट्रॉम्बे संघाला. खरं तर एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवर. 69 धावांचा टप्पा खरं तर ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला ओलांडायचा आहे. तुम नीचे गिर के तो देखो, कोई नहीं आएगा उठाने को, हवा में थोड़ा सा आगे उड़ो तो सब आएंगे आपको नीचे गिराने के लिए. आणि आता फलंदाज आक्रमक बनलाय. आडव्या बॅटने केलेला फटका गॅप मध्ये जरूर जातोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकताना जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवर. 24 धावा धावपालकावर. आता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. मोठे फटके खरं तर खेळावे लागतील आणि एखाद्या गोलंदाजावर आक्रमण करणं काळाची सध्या गरज असेल. वेळ कोणाची कधी बदलेल हे कोणी सांगत नाही आहे. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर वेळोवेळी बदलणारा हा खेळ. शामिलियन सरडा जसा रंग बदलतो तसा रंग बदलणारा हा खेळ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क झाला नाही आहे आणि डॉट चेंडू जे सांगत होता असताना दुसरं षटक इथून समाप्त झालं. आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फक्त जाऊन पोहोचली 24 या धावसंख्येवर. येणारे 12 चेंडू आणि 45 धावांची गरज ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. थँक्यू व्हेरी मच. दुसरं षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकाच्या अंती एकूण धावसंख्या आपण पाहिली 24 धावा. येणारे 12 चेंडू आणि 45 धावांची गरज. या सामन्यामध्ये कोण जिंकणार, कोण हरणार, सुपर 8 मध्ये कोण दाखल होणार यासाठी खरं तर चाललेली ही लढाई आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आता आक्रमण करणं हा काळाची गरज असेल. ट्रॉम्बे कोलीवाडा संघ जर तुम्हाला जिंकायचं असेल या सामन्यामध्ये तर आक्रमण करावं लागेल. 12 मध्ये बनवायचे आहेत 45 धावा. तकलीफ बहुत है लेकिन हौसले जिंदा है. ये वो जिनके आगे मुश्किल शर्मिंदा है. आणि आता तुम्हाला मैदान गाजवावं लागेल. आज खेळायचे तुम्हाला आपल्या नावासाठी, आज खेळायचे आपल्या गावासाठी, आज खेळायचे तुमच्या अस्मितेसाठी आणि आज मैदान गाजवायचे ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला. गोलंदाजीच्या मार्कवर ऐलेश मात्रेला आपण पाहू शकाल. काय फलंदाजी ऐलेश मात्रेनं केली होती. 12 चेंडूमध्ये 45 धावा वाचवायचे आहेत. 45 धावा ट्रॉम्बे संघाला कुठाचे आहेत. 12 चेंडू 45 धावांची गरज. हा चेंडू अगदी खोलामध्ये टाकलेला हा चेंडू आपण पाहिला. ऐलेशचा जबरदस्त गोलंदाजी. डॉट चेंडू. 11 चेंडू 45 धावांची गरज. समीकरण थोडं कठीण होत चाललंय. ऐलेशचा हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न. हाही चेंडू डॉट. बोटांची जादू, फिरकीची जादू दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. फिंगर रोल दाखवतोय. 10 चेंडू 45 धावांची गरज. आता हा चेंडू बॅटच्या मधोमध जरूर आलाय. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू जाईल. सीमा पार. मिळतील 4 चौकार.
थँक्यू व्हेरी मच. 9 चेंडू आणि 41 धावांची अजूनही गरज जिंकणारे सामना खरं तर अजूनही संपलेला नाही आहे. ट्रॉम्बे संघ जिंकलेला नाही आहे की उल्वे संघ अजूनही हरलेला नाही आहे. दोन्ही संघांना 50-50 संधी आहे आणि आता सामना या सामन्यामध्ये जिंकणार कोण. 9 चेंडूमध्ये 41 धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत आणि त्या धावा आता कंपल्सरी चेस होतील का. कारण क्रिकेट वेळोवेळी बदलणारा हा खेळ आपण पाहतोय. ऐलेश मात्रेच्या हाती चेंडू सोपवले गेलाय. तिसरं षटक म्हटल्यानंतर निर्णायक षटक आणि या षटकामध्ये खरं तर धावा येतील किती. पहिल्या 2 चेंडूवर ऐलेशनं बसवलं होतं शांत आणि त्यानंतर आक्रमण. पुन्हा एकदा मोठा फटका आडव्या बॅटच्या मधोमध आलाय चेंडू. चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स अ बिग हिट षटकार. थँक्यू व्हेरी मच. आता आक्रमणाला सुरुवात आपण पाहतोय. सामना एका बाजूने अनिल कोहली झुंज देतोय असं सांगतोय मैदानाच्या आतमध्ये. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. 8 चेंडू मध्ये आता बनवायच्या 35 धावा. 8 चेंडू 35 धावांची गरज जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला कोण संघ जिंकणार. सामन्यात शेवटचा चेंडू जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत सामन्याचं भविष्य कोणी सांगू शकत नाही. 8 चेंडू 35 धावा. लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन मिळेल. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा सहज पूर्ण. या 2 धावेच्या मदतीनं समीकरण चेंज होईल. येणारे 7 चेंडू आणि 33 धावांची गरज. 7 चेंडू 33 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. ऐलेश मात्रेवर दाखवलेला विश्वास आणि ऐलेश मात्रे ती जबाबदारी घेईल का. टर्निंग पॉइंट षटक फेकेल का. एखादा विकेट काढेल का. एखादा विकेट आला तर पूर्णपणे प्रेशर ट्रॉम्बे कोलीवाडा संघावर. बॅटच्या मधोमध आला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 चौकार. सहा चेंडू 29 धावांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. पहिलं षटक 7 धावांचं. दुसरं षटक 17 धावांचं. तिसरं षटक ऐलेश मात्राचं 16 धावांचं. एकूण धावसंख्या 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 6 चेंडू 29 धावांची गरज. ट्रॉम्बे कोलीवाडा जिंकणार की या सामन्यामध्ये उल्वे संघ जिंकणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 24 लाईव्हच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक जोडलेत त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक स्वागत. जिथे गौरी स्पोर्ट उल्वे 40+ या नावानं खेळताना आपण संघ पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शरद 11 ट्रॉम्बे कोलीवाडा हा संघ फाईट करतोय उल्वे संघाला. काय फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आहे तशा चोख प्रत्युत्तर देत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला आपण पाहतोय. 6 मध्ये बनवायच्यात 29 धावा. गोलंदाज प्रदीप कारकर ज्याच्यावर जबाबदारी टाकली शेवटच्या षटकाची. सामन्याचं भविष्य असेल या षटकामध्ये. 6 मध्ये 29 धावा बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. प्रदीपचा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. पहिला चेंडू टाकण्यात सज्ज होईल जिथे ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहू शकाल निलेश कोहली. निलेश कोहलीसाठी पहिला चेंडू आडव्या बॅटच्या राडार मध्ये आलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सामना अजूनही संपलेला नाहीये. निलेश कोहली सांगतोय हम भी किसी से कम नहीं है. निलेश कोहलीच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत षटकार. व्हेरी मच. षटकारानं मात्र त्याचे मनसुबे जाहीर केलेत. फलंदाज निलेश कोहलीनं आक्रमणाला सुरुवात केली आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. सांगतोय मैदानाच्या आतमध्ये जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. 5 चेंडू 23. हो आता 5वा चेंडू फेकला गेलाय.
फिंगर रोल केले. डाट चेंडू, 4 चेंडू 23 धावांची गरज. जसा षटकार आला त्या मात्र कमबॅक करतोय, सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज उल्वे संघाचा. हा गोलंदाज समोर फलंदाज आपण पाहतोय. 4 चेंडू 23 धावांची गरज. आडव्या बॅटनं खेळलेला हा फटका आपण पाहतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळेल. एका धावेनं मित्र म्हणेन उल्वे संघाचं काहीही बिघडणार नाही आहे. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. आता लक्ष अशक्य होऊन राहिले आहे, कठीण झालंय. 3 चेंडू 22 धावांची गरज. प्रदीप कारकरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर. 3 चेंडू 22 धावांची गरज. आडव्या बॅटनं मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलंय ट्रॉम्बे कोलिवाडा संघाला. खरं तर एकच धाव मिळेल. एका धावेनं मित्र म्हणेन कुठेतरी बॅकफुटवर जातो की काय ट्रॉम्बे कोलिवाडा संघ. विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मोठा फटका हवेमध्ये, चेंडू आहे आणि अखेरता पकडला झेल. फलंदाज होईल बाद. एकवीस धावांची अजूनही गरज जिंकण्यासाठी क्रिकेटमध्ये असा कुठलाही फटका नाही ज्या फटक्यावर 21 धावा येतील. एखादा षटकार आला तर धावांचं अंतर खरं तर कमी करता येईल. मित्र म्हणेन पहिल्या षटकापासून आक्रमण करणं खरं तर गरज होती ट्रॉम्बे कोलिवाडा या संघाला. आणि आता पूर्णपणे सामन्यावर पकड निर्माण केली आहे. विजयाच्या दारापासून 1 पाऊल दूर असेल गौरी स्पोर्ट उल्वे संघ. आपण पाहतोय 1 चेंडू 21 धावांची गरज. 1 चेंडू आणि 21 धावांची गरज जिंकण्यासाठी ट्रॉम्बे कोलिवाडा संघाला आपण पाहतोय. आणि खरं तर सामना जिंकलाय गौरी स्पोर्ट उल्वे फोर्टिबल संघानं आणि ट्रॉम्बे कोलिवाडा संघ. आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आयोजकांच्या माध्यमातून आपला आभार आम्ही व्यक्त करतोय. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यानं 32 धावा ठोकल्या 11 चेंडूमध्ये, 3 षटकार 3 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि गोलंदाजी सुद्धा चांगली दाखवली, तो ऐलेश म्हात्रे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आणि सुपर 8 मध्ये दाखल होणारा आजच्या दिवसाची दुसरा संघ आपण पाहतोय गौरी स्पोर्ट उल्वे संघ. ऐलेश म्हात्रे आपण सामन्यावर घेण्यात या.